मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि पोलीस भरतीशी रिलेटेड आपण प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न घेतलेले आहे, तर रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2018 ची जे काही झाली होती, तर त्यामधले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. व्हिडिओ क्रमांक आहे हा 522 आणि याआधीही भरपूर असे व्हिडिओ झालेले आहे, की ज्यामध्ये भरपूर टेक्स्ट, भरपूर गणितं तुम्हाला मिळतील. फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे, की ते गणित घेऊन चॅप्टर वाईज तुम्हाला व्यवस्थित त्याची नोट्स बनवायची आहे आणि अभ्यास करायचा आहे. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. तर चला सुरुवात करूया. तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, तर तो आहे, श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल, तर श्रीकांतचे आजचे वय आपल्याला काढायचे आहे. आणि लक्षात घ्या असा प्रश्न सोडवताना हे वाक्य जेव्हा आपण वाचतो, तर यामधलं जे परफेक्ट व्हॅल्यू एखाद्याची जर मिळत असेल, तर ते आपल्याला पहिले लिहायचं आहे. बघा इथं श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे श्रीकांतचं वय इथे समजते का? नाही समजत. पत्नी तिच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. इथेही तिचं वय आपल्याला एक्झॅक्टली समजत नाही. परंतु इथं मुलीचं जे वय पाहिलं तर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष आहे. म्हणजे इथे तिची जे वय आहे ते एक्झॅक्टली समजते. म्हणजे 4 वर्ष दिलेले आहे. केव्हा? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी जर 4 वर्ष असेल तिचं वय, तर आजचं जे वय आहे, आजचं मुलीचं जे वय आहे, किती असणार आहे? 3 वर्षापूर्वी होते 4, आज असणार आहे 7 वर्ष. ठीक आहे? 4 अधिक 3 7 वर्ष. ठीक आहे. आता मुलीचे समजले. आता जे दुसरं वाक्य आहे, यावरून आता आईचं काढून घ्या म्हणजे पत्नी. पत्नीचे वय किती आहे? तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. जी पत्नी आहे, श्रीकांतची जी पत्नी आहे, तिच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. म्हणजे 7 किती होणार आहे? 35 वर्षे. ठीक आहे. आणि श्रीकांत जो आहे, तो आहे त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे होणार 40 वर्ष. तर अशा पद्धतीनं आपण हे काढू शकतो आणि विचारलेलं आहे श्रीकांतचे आजचे वय तर ते असणार आहे 40 वर्ष. ठीक आहे, समजलं? बघा त्यानंतरचा प्रश्न. नंतर आहे, प्रत्येक 1 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर. तर इथे लक्षात घ्या, की जे काही झाडं असतील त्याच्यापेक्षा एक झाड कमी करून त्याला अंतराशी गुणाचं असते आपल्याला. जे काही अंतर असेल, आता इथे 1 मीटर दिलेलं आहे, काही ठिकाणी 2 मीटर, 3 मीटर किती काही असेल. ठीक आहे. तर प्रत्येक झाडामधलं अंतर किती आहे? 1 मीटर. ठीक आहे. आणि गुणिले किती? जे काही झाडं असेल त्याच्यापेक्षा एक झाड कमी 13. म्हणजे एकूण अंतर असणार आहे 13 मीटर. आणि जर समजून घेतलं तर बघा 1 आणि हे 2, 2 झाड आहे. परंतु यामधलं अंतर किती आहे? 1 मीटर. इथं परत एक झाड लावलं. आता किती झालं? झाडं झाले 1, 2, 3. परंतु अंतर 2 मीटर. त्यानंतर इथं चौथं झाड लावलं. आता झाडं किती आहे? 4 झाडं झालेली आहे. परंतु अंतर 1, 1, 1. ठीक आहे. असे 3 मीटर म्हणजे जे काही झाडं असते त्याच्यापेक्षा 1 ने कमी आपल्याला अंतर इथे गुणाचं असते, गुणाकार करायचं असते त्याचा. ओके. तर याचा आन्सर असणार आहे 13 मीटर. हे लक्षात ठेवायचं गरज आहे फक्त. यामध्ये कोणतीही ट्रिक्स नाही किंवा यामध्ये कोणताही फॉर्म्युला नाही. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न. नंतर आहे 32चं त्यांनी 23 इथे लिहिलेलं आहे. तर जो सहसंबंधी इथे दिलेला आहे 32चं 23 केलेलं आहे. म्हणजे बघा 2 पहिले लिहिले आणि जे आधीचे 3 होते ते नंतर लिहिले. तसंच आपल्याला इथे करायचं आहे, की 7 प्रथम लिहायचा आणि 5 त्याच्या मागे म्हणजे 75. हे असा सहसंबंधाचा एखादा प्रश्न असतो, 1 किंवा 2 प्रश्न. नंतर 3 गुणिले 3 गुणिले 3 इथे 3 वेळा दिलेला आहे, परंतु असं 5 वेळा घेऊन त्याचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल? म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि गुणिले 3 याच्या एकक स्थानचा अंक कोणता असेल? तर अत्यंत सोपं आहे. बघा घन तर तुम्हाला माहीतच आहे. 3 चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 किती होणार आहे? 27 हे तुम्हाला माहीत आहे. परंतु माहीत जरी नसलं
तरी याचा गुणाकार करता येईल. बघा या दोघाचा गुणाकार केला किती झाले 3 3 9. परत या 9 ने या 3 ला गुणलं 9 3 27. आता या 27 ने या 3 ला गुणायचं आहे, परंतु 27 ने गुणायचं नाही. याच्या एकक स्थानचा जो अंक आहे त्यानेच गुणायचं. 7 7 3 21. ठीक आहे. परत या 21 ने याला गुणायचं आहे, परंतु या एकक स्थानचा जो अंक आहे त्यानेच गुणायचं. 1 3 3. ठीक आहे. म्हणजे एकक स्थानी जो अंक असेल तो येणार आहे 3. तर अशा पद्धतीने करता येईल. हे कितीकही मोठी अशी सिरीज असली तरी करता येईल, किंवा यामध्ये 2 चा घातांक 201, 3 चा घातांक 302, मग एकक स्थानी कोणता येईल, अशा टाईपची गणितं येतात. तर ही आपल्याला जरा वेगळी ट्रिक्स आहे, त्यांना आपल्याला सोडवता येते. चला त्यानंतरचा प्रश्न आहे, बँकेच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर बाग आहे. तर हा एक प्रश्न सोपा असतो आणि दिशा आपण जे नेहमी घेतो तर त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. पूर्व, पश्चिम, हे उत्तरवरची आणि हे दक्षिण. तर हे दिशा आपल्याला लिहायची गरज नाही पडली पाहिजे. आपलं हे पाठ असल्या पाहिजे की पूर्व पश्चिम कोणत्या साईडने आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा हे जर समजा आपण इथे बँक घेतली, हे बँक. ठीक आहे. काय म्हटलं आता, बँकेच्या पश्चिमेस 2 किलोमीटर. तर पश्चिम दिशास इकडं 2 किलोमीटर काय आहे, बाग आहे. ठीक आहे, बाग. बागेच्या दक्षिणेस म्हणजे आता खाली येईल, दक्षिणेस किती किलोमीटर, 3 किलोमीटर म्हटलेलं आहे. 3 किलोमीटर, 3 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. तर इथे आहे शाळा. ओके. आणि शाळेच्या पूर्वेस म्हणजे आता इकडे उजव्या साईडला येईल, पूर्वेस किती 2 किलोमीटर. तर पुन्हा हे जे अंतर काढलेलं आहे आपण 2 किलोमीटर तेवढंच अंतर घ्यायचं, कारण सारखं आहे ते. इथे आहे व्यायामशाळा. ठीक आहे, व्यायामशाळा 2 किलोमीटर. रेषा काढताना लक्षात ठेवा, प्रमाण लक्षात असलं पाहिजे आपल्या. इथं 2 किलोमीटरसाठी आपण एवढी रेष घेतली, तर 2 किलोमीटरसाठी एवढीच रेष घ्यायची. 3 किलोमीटरची रेषे निश्चितच या 2 किलोमीटरपेक्षा दीडपट असलेली पाहिजे, कारण ते जर प्रमाण चुकलं तर मग कधी-कधी असे डायग्राम काढताना चुका होऊ शकते. हे गणित सोपं आहे, परंतु यापेक्षाही काही गणितं कठीण असतात, की जिथे प्रमाण घेऊनच आपल्याला रेषा व्यवस्थित काढाव्या लागतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता विचारलेलं आहे, तर व्यायामशाळा व बँक, ही बँक आणि ही व्यायामशाळा, तर यामधील अंतर किती? तर यामधील अंतर हेच राहणार आहे, याच्या एवढं 3 किलोमीटर. ठीक आहे. तर अंतर असणार आहे 3 किलोमीटर. समजलं. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे, एका मुलीकडे बोट दाखवून अपूर्व म्हणाला. आता हे गणित सोडवताना हे नातेसंबंधाचे गणित आहे आणि हे गणित सोडवताना यामधलं एक कोणतं तरी पात्र आपण स्वतः समजून घ्यायचं. जसं की अपूर्व म्हणजे मी जर समजलो की अपूर्व मी आहे, तर मी म्हणालो की माझ्या आजीच्या, माझी आजी म्हणजे वडिलांची आई. ठीक आहे. आजीच्या एकुलत्या एका मुलाची, म्हणजे माझ्या आजीला एकच मुलगा आहे. ठीक आहे. आणि त्या मुलाचा मी मुलगा, कारण आजी तेव्हाच होते. म्हणजे माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी, माझ्या आजीच्या एकुलता एक मुलगा म्हणजे माझे वडील होईल, आणि त्या मुलाची मुलगी, वडिलाची मुलगी म्हणजे माझी बहीण होणार. ठीक आहे. मग अपूर्वचे त्या मुलीशी नाते काय? तर ते दोघे असणार आहे बहीण भाऊ. तर यामध्ये ऑप्शन बघा, वडील, काका, मुलगा, भाऊ. तर इथे म्हटलेलं आहे भाऊ. ठीक आहे. आन्सर काय येणार, भाऊ. तर अशाच पद्धतीनं कोणताही प्रश्न आला तर एक जो व्यक्ती असतो तो मी स्वतः आहे असं समजून घ्यायचं. कधी-कधी काय होते, आता अपूर्व हा मुलगा आहे, कधी-कधी मुलगी होते, तर आपण आपल्या बहिणीला समजू शकतो किंवा स्वतः मी मुलगी आहे असंही समजू शकतो. आणि नाते तयार करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. कधी-कधी आपल्या नात्यात आतो-बहीण, माम-भाऊ किंवा मामा, काका या गोष्टी नसतात. तरीही आपण कोणाला तरी म्हणतच असतो. तर त्याला समजून आपल्याला हे गणित सोडवायचे आहे. तेव्हाच परफेक्ट त्याचे आन्सर येते. नंतरचा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न थोडासा मी दोन्ही पद्धतीनं सांगणार आहे. कारण कसा प्रश्न आहे हे जरा पाहून घ्या. यामध्ये 2 टाइपचे उत्तर येऊ शकतात. परंतु 2 टाइपचे जरी उत्तर येत असेल तर ऑप्शनमध्ये कोणतं उत्तर आहे ते आपल्याला लिहायचं असते. परंतु यामध्ये काय झालंय ते पाहून घ्या. एका रांगेत माधवचा क्रमांक शेवटून 5वा. तर हे आपण इथून स्टार्ट समजू. ठीक आहे. आणि इथे शेवट समजू. ठीक आहे, किंवा एंड. ठीक आहे. तर हे सुरुवात आणि हे एंड. तर बघा, रांगेत माधवचा क्रमांक शेवटून 5वा आहे. तर इथे घेऊ 1 2 3 4
5. ठीक आहे, म्हणजे इथे असणार आहे माधव. ठीक आहे. आणि विनूचा क्रमांक सुरुवातीपासून 9 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही झाली विनू. 9व्या क्रमांक आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे, म्हणजे याच्यामध्ये सुरेश आहे, म्हणजे एकच व्यक्ती आहे सुरेश. ठीक आहे. तर रांगेमध्ये मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक किती? आता मध्यभागी काढायचं असेल तर आपल्याला टोटल किती आपल्याला मोजावं लागेल. हे झाले टोटल विनूपर्यंत 9, हे 10, 10 आणि 5 15, म्हणजे एकूण झाले 15 व्यक्ती. आता 15 व्यक्ती जर झाले तर मधातला कोणता येणार? 1 कमी केला 14, 7 आणि 8वा येईल मधातला. ठीक आहे, दोन्ही एकूण 8वा जो आहे हे मधातला येईल. ठीक आहे. आता हे झालं याचे आन्सर 8वा. मधातला विचारलाय 8वा झालेला आहे. परंतु आणखी वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न येऊ शकते. तो कसा तोही पहा. जसे की विनूचा क्रमांक स्टार्ट पासून 9 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इथे आपण विनू घेऊ. ठीक आहे, विनू. आणि म्हटलं माधव शेवटून 5वा आहे. तर इथे बघा आता जर इथे माधव घेतला, कारण की एक इथे सुरेश मध्ये या दोघांमध्ये आणि इथे माधव घेतला आपण, आणि 1, 2 आणि इथे समजा शेवट. ठीक आहे. आता बघा, आताही त्यांच्या कंडिशन पूर्ण होते. हे सुरुवातीपासून विनूचा क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झालेला आहे. माधवचा शेवटून 5वा क्रमांक म्हटला 1, 2, 3, 4, 5वा इथे माधव आलेला आहे. आणि या दोघांमध्ये विनू आणि माधवमध्ये सुरेश पण आहे. म्हणजे आता ही कंडिशन पूर्ण झालेली आहे, जसे त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. तर आणखी आपल्याला मध्यभागी काढायचं आहे, तर हे किती लोक होणार, सर्व किती व्यक्ती होणार? 9 आणि 2. आता झाले टोटल व्यक्ती 11. 9 आणि 2 11 व्यक्ती झालेले. आणि अशा वेळेस आता मध्यभागी जर आपल्याला काढायचं असेल तर 6वा हे मध्यभागी येणार. ठीक आहे. तर इथे आलेला आहे 6वा, म्हणजे आता आपल्याला 2 आन्सर मिळाले. एक तर 8वाही मिळाला आणि 6वाही मिळाला. तर अशा वेळेस मित्रांनो, एकतर ऑप्शनमध्ये 6वा असला पाहिजे किंवा 8वा असला पाहिजे. परंतु इथे जर ऑप्शन बघितले तर इथे दोन्ही ऑप्शनमध्ये 6वा आहे आणि 8वाही आहे. तर अशा वेळेस चुकीचंही प्रश्न होऊ शकते किंवा आपल्याला उत्तर सोडवताना हे माहीत असायला पाहिजे. आणि या प्रश्नावर जर ऑब्जेक्शन ज्यांनी घेतलं असेल तर निश्चितच हे दोन्ही जे आन्सर आहे हे बरोबर याचे आहेत. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात की जे आपल्याला सरावानुसारच शिकता येते. आणि जर ह्या कोणी तुम्हाला सांगितलं तर लक्षात राहते, नाहीतर मग फक्त सोडून दाखवणे गणित कसं आहे. तर एवढंच जर माहीत असेल तर कधी-कधी मग आपलं चुकते किंवा आपल्याला ऑब्जेक्शनही घेता आलं पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, असेच आपण प्रश्न घेत आहेत आणि कंटिन्यू व्हिडिओ एक तरी रोजचा निश्चितच माझा येत राहील. पुन्हा एकदा सांगतो की या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चित एक कॉमेंट्स तरी देत जा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.